बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। कुणाल कामराची मानसिक स्थिती बिघडलेली असावी असं वक्तव्य योगेश कदमांनी केलंय। योगेश कदमांनी कुणाल कामरावर ही टीका केलेली आहे। कामराला घटनेचं गांभीर्य नसावं असं देखील योगेश कदमांनी म्हटलंय। दरम्यान वैयक्तिक आणि बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत टीकेला गमतीनं पाहावं असं राऊतांनी म्हटलंय। त्यांनी पहिल्यांदा एक गाणं म्हटलं, आता परत जर का सरकारची खिल्ली उडवण्यासाठी जी घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्य कदाचित त्याला नसावं आणि आता मला तर शंका आहे की त्याची मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी। प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे त्यांनी, की एकनाथ शिंदेवरच केलंय का, किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवरती केलेलं आहे। राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात, संयमानं पाहायच्या असतात आणि सोडून द्यायच्या असतात। जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहायला पाहिजे।